आता काय करायचं ठरवले? मी आधीच सांगितलंय, जे काय करायचं ते तुम्ही करायचं. आमची शिक्षा तर संपली ना आता. बॅगा भरायच्या आणि तडक घरातनं बॅगा उचलून निघून जायचं. मग कमो बाई, तू सांगशील ते करायला तयार आहे. सांग. कलाताई बरोबर आहे ना? लई बोलायला लागलाय ग कला तुझा नवरा. नाही त्याला सांग, जेव्हा मम्मी शिक्षा देती तेव्हा मम्मी जेव्हा म्हणते की शिक्षा संपली तेव्हा शिक्षा संपती. सांग. तुम्हाला काय होतं मध्ये मध्ये बोलायला? जे काय करायचं ते मी करते ना. तू नाही. यावेळेला जे काय करायचंय ते शरदराव करणार. काय शरदराव? सुरूचा फोन येणार आता मला थोड्या वेळानं. सुरूनं नक्कीच कस्तुरीला फोन केला असेल आणि त्या कस्तुरीचा आवाज ऐकल्यावर सुरूला नक्कीच कळलं असेल काही ना काहीतरी गडबड झाली आहे घरात. त्यामुळे ते विचारायला सुरू मला फोन करणार. पर मला आलेला फोन शरदराव तुम्ही उचलायचा. तुम्ही उचलायचा आणि सांगायचं घरामध्ये काय घडलं ते. कसा कस्तुरीचा बाप हिथं आला, आपण कशी नीट वागत होतो तरी बी आपला अपमान त्यानं केला. कस्तुरीला हाताला पकडून कुणाला बी न विचारता तिला या घरातनं कसा काय तो घेऊन गेला आणि त्याच्या बी वर त्यानं आपल्या भाईचा कसा अपमान केला हे समज सांगायचं सुरूला. कळलं? कमू अगं एवढं सगळं यांना बोलायला जमणार आहे का? परत काहीतरी गोळ घालून ठेवलं तर बघा बाई. काय माणसाच्या जीवावर बेतलं ना माणसाला सगळं जमतंय. एकदा माणूस पाण्यात पडतो तेव्हा आपोआप पोहायला शिकतो. काय शरदराव, जमतं का नाही? नसल जमत जमून घ्या. विजू, विजू अरे ऐक ना, तू कशाला आता आतमध्ये बोललास उगाच? बाबांचा राग माहिती आहे ना तुला. बाबांचं नको सांगू, त्यांचं नेहमीच आहे. हो मला तुझं सांग, तुझं काय झालंय तिकडे? विजू, मी जेव्हा लग्न करून त्या घरात गेले होते तेव्हा फक्त नातं टिकवायचं एवढाच उद्देश नव्हता माझा. माझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे. माऊ, जेव्हा लग्न होतं तेव्हा फक्त दोघं जण नाही तर दोन घरं एकमेकांशी जोडली जातात. अरे हो, पण त्या दोन घरांमध्ये ऑलरेडी वैर असेल तर त्यांच्या नात्यांना कात्री लागलेलीच असते. तो भाग आधी शिवावा लागतो. आणि मला सांग, आपली काय चूक आहे या सगळ्यात? जेव्हा हे सगळं झालं तेव्हा आपण किती लहान होतो, आपल्याला काही कळत सुद्धा नव्हतं. बरं, भाऊजींना काय माहिती आहे तू इथे आल्याबद्दल? सगळं इतकं अचानक आणि पटकन घडलं ना, त्याला काही सांगायला वेळच नाही मिळाला. आणि काय सांगू त्याला? तो बिचारा तिकडे सेमिनारमध्ये. मला उगाच टेन्शन नाही द्यायचं त्याला तिकडे. 1-2 दिवसात येईल ना तेव्हा सांग. भाऊ, जर भाऊजींचा फोन आला आणि त्यांना जर चुकून जरी आमचा आवाज ऐकायला गेला ना तरी त्यांना संशय येईल की तू माहेरी आलीस म्हणून. मी हा विचारच नाही केला. तू एक काम कर, तू भाऊजींना फोन कर आता लगेच. कसा करू? माझा फोन आत घरात आहे. भाऊ, आता भाऊजींचा फोन आला तर? अहो, असं आपल्या लाडक्या लेकीवर किती वेळ राग धरून बसणार आहात? तिच्याशी नीट बोलून तर बघा, ती नक्की तुम्हाला सगळं सांगेल. असं तिच्यावर रागावून कसं चालेल? आपल्याला वाईट वाटू नये म्हणून ती सगळं सहन करते. या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय मला. आपल्याला सांगितलं नाही ठीक आहे, पण तिने तिच्या नवऱ्याला सांगायला नको? हॅलो कस्तुरी. मी मावला घरी घेऊन आलोय. बाबा काय झालं? कस्तुरीची तब्येत ठीक आहे ना? तिला काही झालंय का? अजून तरी काय झालेलं नाही, पण मी घरी आलो नसतो ना तिकडे तर काय झालं असतं काय माहिती. म्हणून मी माझ्या लेकीला घरी घेऊन आलो. मी कस्तुरीशी एकदा बोलू शकतो का?
कुठे झालीस? जे काय बोलायचं ना ते माझ्यासमोर बोलत. फोन स्पीकरवर ठेव. काय सांगतो मी? आता बोल. कस्तुरी, हॅलो कस्तुरी, काय झालंय? सौरभ, आता बाबांसमोर मी कसं सांगू की नक्की काय झालंय? बाबांना जर सगळं कळलं ना तर प्रॉब्लेम अजून वाढेल. कस्तुरी, काय झालंय? तुला काहीही बोलायची गरज नाही. तुला काय बोलायचं ते मला कळलं. तू टेन्शन घेऊ नकोस. मी उद्या येतो आणि आपण आपल्या घरी जाऊ. तुझा नवरा बोलतोय आणि त्या कामिनीचं काय? नाही चालणार. फक्त मी एकटीनं बोलून आता काय बी होणार नाही. या घरातल्या समद्यांनी बोलायला पाहिजे. समद्यांनी. सुरूची आज वाट पाहते. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मी आणि माझा भाई रात्रभर सुदेक थांबायला तयारी. कमू, अगं तू बाईला कशाला बाहेर घेऊन आली? आता फक्त आपण नाही, माझा भाई सुदेक मला मदत करणार. कला सुरूला येऊ देत. आता त्याला पटवून द्यायचंय ती कस्तुरी हितनं गेल्यावर भाईला केवढा त्रास झाला. एवढा त्रास झाला आपल्या भाईला की त्याला आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जायची वेळ आली. कला, सुरूला तू सांगायचंस भाईनं पापण्यांची उघडझाप केली. कसं? आपण तर सगळे इथं बाहेर होतो ना. ते आपल्याला माहितीये ना कला. आता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागतात का काय तुला? आपल्याला जे माहितीये ते नाही. आपल्याला जे सुरूला माहित करून द्यायचंय ते बोलायचं. कला, आता इतकं खोटं बोलल्यावर शिक्षा बघायला अजून एक जन्म घ्यावा लागतो. जे काय बोलायचं ते मोठ्यानं बोला शरदराव. काय नाही, आता काय करायचं हे विचारत होतो. तुम्ही काय नाही, तुम्ही फक्त आमच्या होला हो म्हणायचं शरदराव. आणि ते लय चांगलं जमतंय ना तुम्हाला. काय जे काय करायचंय ते आम्ही करणार. तुम्ही फक्त होला हो. होला नाही, नाहीला हो नाही. बर कमू, अगं काय गरज आहे इतकं सगळं करण्याची? गरज हाय, कारण माणसाचा त्याच्या कानांपेक्षा त्याच्या डोळ्यांवर लई विश्वास असतोय ना. त्यामुळं आता जे काही करायचं ते त्याच्या डोळ्यांसमोर घडवून आणायचं. काय गडबड झाली तर तुमच्या आयुष्याची गडबड होणार याची हमी मम्मी देणार शरदराव. तुम्ही कशाला काहीतरी खुरापती काढत बसले तिकडे? कमू, तू नको काळजी करू, मी बघते काय करायचं ते. हा, तुम्ही चला जरा माझ्या, चला. तू चल, मी देवघरात जाऊन येतो.
ओम ध्रीं त्रीं मनशुद्धीकराय नमः. ओम ध्रीं त्रीं मनशुद्धीकराय काय नमः. बडबडताय? मनशुद्धीकरण मंत्र. हा? हे काय आता खूळ नवीन डोक्यात तुमच्या? मनशुद्धीकरण मंत्र कशासाठी असतो? मन शुद्ध करण्यासाठी. अगदी बरोबर बोललीस. हा मंत्रच आपल्याला आता सगळ्या अडचणीतून वाचवणार आहे. ह्या मंत्रामुळे आहे ना मन शुद्ध होतं. तुम्हाला काय आश्रम सुरू करायचंय का? नाही, मी मन शुद्धीकरण मंत्र म्हणतोय कारण आता आपल्याला खूप खोटं बोलायचं आहे. सौरभचा फोन. अरे माझ्या कर्म. बघत काय बसला, घ्या ना आता, बोला ना. मी काय बोलू? तिने तुम्हाला सांगितलं ना बोल. हॅलो काका, नक्की घरी काय झालंय? सौरभ, आता तू काय बोलू नकोस. मी काय सांगतो ते ऐक. कस्तुरीचे बाबा कस्तुरीला घेऊन गेले. आम्हाला पण खूप दम दिला त्यांनी. हा, आणि कस्तुरीचा हात पकडून निघून गेले. कालाशी बोल. हॅलो सौरभ, अरे काय झालं? हनुमंतराव आले होते आणि बरं का ते इतकं कसं तरी बोलायला लागले. अरे आणि काय सांगू तुला, अरे आम्हाला खूप टाकून टाकून बोलले ते. हा, भाईला पण खूप त्रास झाला. दर कालाशी बोल. हॅलो, हा ऐक ऐक ऐक. नाही तू घरी ये, मग मी तुला नीट सांगते. हा हा. हॅलो, आणि मम्मीला ठेवला फोन. काय मूर्खपणा चालू होतं तुमचा? तुझ्यासाठी असेल, पण आता मनशुद्धीकरण मंत्र म्हणून मी माझ्या पापातून मुक्त झालोय. काय म्हणाल होतो तुला? काही नाही. तू कुठं सेमिनार का फेमिनारला गेलाय, तिकडनं परत यायला निघाला आता. म्हणजे आता घरी आल्यावर आपल्या नावावर सगळं बिल फाटणार तुमच्यामुळे. ते त्या दिवशी काय गरज होती इथं सगळं बोलायची? तिने फोनवर ऐकलं कमून झालं ना, त्या दिवसापासून सगळं सुरू. सगळं माझ्यामुळेच होतं ना. तुमच्यामुळेच होतं. गप्पा बसा. तू पण गप्प बस. पदरी पडलं पवित्र झालंय हा माणूस. ओम ध्रीं त्रीं मनशुद्धाय नमः. ओम ध्रीं क्लीं मनशुद्धाय नमः. सुरू एअरपोर्टला उतरलाय म्हणजे घरी यायला त्याला 1 तास तरी लागणार. हा, थोड्या वेळात घरी पोहोचेल. काय करायचंय लक्षात आहे ना तुमच्या? पचकायचं नाही मधी मधी. लक्षात आहे ना काय काय बोलायचंय? आणि तुला ग कला. हा हा कमो, तू काही काळजीच करू नको. असं चांगलं पाठच करून ठेवलंय मी. तू फक्त सुरू म्हण का, मी सुरूच होते मग. हा, दाखव काय ते दाखव बाई. हा हा. सौरभ, अरे बघ ना बाबा काय झालं बघ. कस्तुरीचे बाबा आले आणि कस्तुरीला घेऊन गेले. एवढंच नाही तर आम्हाला वाटेल तसे बोलले बरं का. नाही, आम्हालाच बोलले असते तर चाललं असतं, पण भाईला सुद्धा बोलले. बघ बघ भाईची अवस्था बघ. अरे मम्मीला तर काही बोलूच दिलं नाही बाबा. काय सांगायचं. पोलिसी खाक्या दाखवला आणि पोलिसांमध्ये कंप्लेंट करतो म्हणाले. आणि तुला सांगते सौरभ, मला इतकी नाटकं करायला नाही जमणार. काय कमू अजून एक थांब दाखवते. आणि तुला जाऊ दे, नंतर ऐकीन ते. सुरू अजून का नाही आलाय कळत नाहीये. हा शिवा, काय रे, किती वाजले? एवढा कसा उशीर लागतोय घरी यायला? हा, मी घरी यायला निघालोय ना मम्मी, पण छोटा बाई घरी येत नाहीये. घरी येत नाही म्हणजे? मम्मी ते आत येऊ का? बूट काढा.
बसा ना, बसा. वडीलधाऱ्या माणसाच्या पाया पडायची पद्धत नाही का तुमच्या घरात? मी चहा आणते. हातपाय धुवायची पद्धत नाही का? किचनला दरवाजा नाही, पडदा आहे. पण आतमध्ये विचारून जा. विचारतो. आई मी आत येऊ का? या ना. बाबा अहो तुम्ही काय करताय? बाबा उगाच का टोचून बोलताय? मग आपल्या घरात काही नियम आहे ते त्याला पण कळू दे ना. त्याचं पालन नको व्हायला. हो पण बाबा तू आता मध्ये बोलू नका. तू गप्प बस. बाबा हो बाबा एक मिनिट थांब कस्तुरी. बाबा नक्की काय झालंय? असे का वागताय माझ्याशी? मी फक्त 2 मिनिटं तुमच्याशी असं वागलो तर तुम्हाला त्रास होतो. माझी लेक 2 दिवस तुमच्या घरी. सौरभ ते मी तुम्ही बसा ना, आपण बसून बोलूया ना. आई आई चहा घेऊन ये. या 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 बसा, आपण बसून बोलूया ना. चहा घ्या आणि जेवण करूनच जा. नाही आई काही नको मला. आणि बाबा तुम्हाला काय म्हणायचंय ना कळलंय मला. हे बघा, आमच्या घरात अशी जावायला वागवण्याची पद्धत नाही. पण तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणं गरजेचं होतं. माझ्या लेकीला ना तुमच्या घरी मुलीसारखं नाही, निदान सुनेसारखी तरी वागणूक द्या. तसा मान तर मिळू द्या तिला. यापुढे असंच होईल. चल कस्तुरी आपण घरी जाऊ. माऊ कुठेही जाणार नाही. अहो ते कस्तुरीला न्यायला चाललेत ना. मी माऊला तेव्हाच पाठवेन जेव्हा त्या घरातून तिला सन्मानानं बोलवलं जाईल. तोपर्यंत माऊ माझ्या बरोबरच राहील. अहो पण बाबा तुम्ही हा माझा अंतिम निर्णय आहे. आणि कुणाला ऐकायचं नसेल ना तर या घराशी त्याचा कायमचा संबंध संपला. ठीक आहे. कस्तुरीला मी सन्मानानेच घरी घेऊन जाईन. मी शब्द देतो. येतो मी.